हॅलो फ्रेंड्स, शुभांगी रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण मॅक्रोनी पास्ता कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत। रेसिपी अतिशय सोपी आहे, तुम्ही नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवू शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथे कढईमध्ये 1 ते 1.5 लिटर पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर ह्यामध्ये अर्धा टेबलस्पून तेल आणि थोडंसं मीठ आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर 1 कप पास्ता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिट पास्ता पाण्यामध्ये उकळून घेतल्यानंतर ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर हा पास्ता चाळणीवरती काढून घ्यायचा आहे। जास्त प्रमाणात जर ट्रान्सपरंट झालाय, शिजलाय असं वाटत असेल तर त्यावर थंड पाणी टाकून परत मोकळा करून घ्यायचा आहे। त्यासाठी काही भाज्या चिरून घेतल्या आहेत। 1 कांदा, अर्धी शिमला मिरची, टोमॅटो, आपल्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही इथे चिरू शकता। त्यानंतर कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल आणि 1 टेबलस्पून बटर टाकून भाज्या आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। कांदा, गाजर, शिमला मिरची, टोमॅटो हे व्यवस्थित परतून घेणार आहोत। थोडेसे ट्रान्सपरंट झाल्यानंतर ह्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत। पाव टेबलस्पून मिरची पावडर टाकणार आहेत। जास्त प्रमाणात भाज्या शिजवून घ्यायच्या नाही। थोड्याशा ट्रान्सपरंट झाल्यानंतर ह्यामध्ये ओरिगानो, थोडासा चिली फ्लेक्स हे टाकून व्यवस्थित परतून घेणार आहेत। येथे आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात तुम्ही चिली फ्लेक्स, ओरिगानो टाकू शकतो। आता ह्यामध्ये काही सॉसेस टाकायचे आहेत। 3 टेबलस्पून पिझ्झा पास्ता सॉस टाकायचा आहे, 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस टाकायचा आहे आणि 2 टेबलस्पून मेयोनीज टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पास्ता टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर हा पास्ता आपल्याला 1 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे। मस्त पास्त्याची रेसिपी तयार आहे। झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।